दुपारी 12:30ची वेळ, आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुरानं पश्चिम उपनगरातलं आकाश असं काळबंडून गेलं। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ कांदिवलीच्या दामुनगर झोपडपट्टीला लागलेली ही आग वन खात्याच्या जमिनीवरच्या या झोपड्यांनी बघता बघता पेट घेतला। झोपड्यांमधल्या सिलेंडरचे स्फोट झाल्यानं आग आणखी भडकली। हा म्हणता आगीनं रौद्र रूप धारण केलं। सिलेंडर तो कम से कम 25-30 फटे हैं इसमें, 25-30 सिलेंडर फट चुके हैं फिलहाल। आग तो इतनी भीषण थी कि उस टाइम जब देखे तो आग ऐसा उलझ चुका था कि फायर ब्रिगेड तो 1-1.5 घंटे बाद ही आई। यहाँ पे सिलेंडर फटने का आवाज आया। 40-50 सिलेंडर में जब से आया हूँ तब से देखा हूँ कि 40-50 सिलेंडर फट चुका है अभी तक। सुमारे 3000 झोपड्या, 10 ते 12,000 लोकवस्तीचा डोंगराळ भाग, जो तो प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होता। फायर ब्रिगेडचे 19 बंब घटनास्थळी पोहोचले, मात्र डोंगर आणि निमुळते रस्ते यामुळे आग विझवताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली। तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझली। फायर ब्रिगेडनं वेळीच आग विझवल्यानं मोठी हानी टळली। 2000 झोपड्यांना आग होती, ती आम्ही आता कम्प्लिटली कंट्रोल केलेली आहे। एक चार्ट बॉडी मिळालेली आहे महिलांची, तिला आम्ही हॉस्पिटलला पाठवलेले आणि 2 महिलांना आम्ही येण्यापूर्वी किरकोळ भाजलं होतं असं आम्हाला समजलं, त्यांना शताब्दी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। अजून काय कॅज्युअलिटी का आमचं चालू आहे। आता ही कम्प्लिटली अंडर कंट्रोल आहे। या भीषण आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। महापौरांनी देखील दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। फॉरेस्टच्या अत्यारी ती जागा येते आणि झोपड्या खूप छोट्या छोट्या होत्या, त्यामुळे एका ठिकाणी सिलेंडरचा ब्लास्ट झाला असं सांगितलं जातं आणि त्यामुळे ती संपूर्ण दुसऱ्या झोपड्यांना लागत गेली आणि जवळजवळ इथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं की जवळ 15-16 तरी ब्लास्ट झाले आणि माझ्या जवानांनी, अग्निशमन दलाच्या लोकांनी येऊन जीवितहानी तरी आपल्याला होण्यापासून वाचवलेला आहे। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून दामुनगर झोपडपट्टी हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तिथल्या लोकांना माहुलला हलवण्यात येणार होतं, मात्र त्याला रहिवाशांनी विरोध केलाय। निदान आता तरी त्या प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। प्रशांत अंकुशराव सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून। प्रशांत, सध्या तिथं काय स्थिती आहे? आग तर आटोक्यात आलेली आहे, मात्र सध्या काय स्थिती आणि इथले जी शेकडो कुटुंब बेघर झालेली आहेत, रस्त्यावर आलेली आहेत, त्यांची काय व्यवस्था आता करण्यात आली आहे? अतिशय स्मशान शांतता आहे। पूर्णपणे स्मशानाचं रूप त्या ठिकाणी आलेलं आहे। भले 2 जणांचा जरी मृत्यू झाला असला तरी ते एक मृत्यूच आहे। आपण या ठिकाणी स्वतःचं घर पूर्णपणे जळून गेलेलं आहे। त्यांना आजची रात्र एका जे एसटी डेपो आहे त्या ठिकाणी ते लोक तिथे काढणार आहेत, पण उद्यानंतर काय करणार? इकडचे जे काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की उद्यापासून या लोकांना त्याच जागेवर म्हणजे वनक्षेत्राच्या जागेवर त्या ठिकाणी त्यांना झोपड्या बांधायला देणार आहोत, म्हणजे घरं बांधायला देणार आहे। पण तरी पुन्हा प्रश्न तोच उभा राहतो की हे ज्या डोंगर आहेत, जे वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी अशा जे झोपड्या बांधायला देणं किंवा त्यांची घरं नीट कुठेतरी, त्यांचा संसार कुठेतरी नीट मार्गाला लावणं हे कुठेतरी प्रशासनाचं करणं गरजेचं आहे। हां, धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।